लेख महात्मा ज्योतिबा फुले यांची पत्नी. आपल्या सर्वांना माहिती आहे की मी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, मी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि मुलींची पहिली शाळा काढणारी महिला शिक्षिका मी सावित्रीबाई फुले बोलते. आपल्या सर्वांना माहिती आहे की माझे धनी शिकले, त्यांनी मुलांना शिकवण्यास सुरुवात केली आणि मला सुद्धा त्यांनी लिहायला वाचायला शिकवलं. त्यांनी मला लिहायला वाचायला शिकवलं म्हणून मी आज तुम्हा सर्वांना मुलींना मी शिकवू शकले. मला शाळेत जात असताना म्हणजे मुलींना मला शिकवायचं होतं, त्यांना पुरुषांच्या बरोबर. आणि तेव्हा काय होती प्रथा बघा, काय होती की फक्त मुलींनी काय करायचं, चूल आणि मूल एवढंच तिला करायचं होतं. पण मी ठरवलं की नाही, आपण पण शिकायचं आणि आपण सुद्धा समोर जायचं आहे, आपण तरी काहीतरी बनवून दाखवायचं आहे. म्हणून मी काय केलं बघा, काय केलं, मी समाजाची पर्वा केली नाही. लोकांना मी रस्त्याने जात असताना बघा, लोकांनी माझ्या अंगावर काय टाकलं होतं, लोक माझ्या अंगावर दगड शेण टाकत होते, माझी साडी भरत होती. मग तरी पण मी काय केलं की पिशवीमध्ये एक साडी घेत होती आणि ती साडी घेऊन रस्त्याने जात होती. जात असताना मग वेगळीच छोटी साडी मी अशी रस्त्याने जात होती आणि मग समाज काय म्हणत होता मला की अरे ही तर महिला आहे, इथे कशाला, हिने तर घरात धुणं भांडी करायला पाहिजे. पण ही चालली हिच्या पतीसोबत, हिचा पती पण हुशार आणि ही पण तो पण तिला काय करत आहे, पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे. मग महिलांनी कशाला शिकावं, महिलांनी घरातच राहायचं, कशाला मुलीला शिकवायचं. पण आम्ही ठरवलं नाही, माझ्या बहिणींनी मला सुद्धा शिकवलं, लिहा वाचायला शिकवलं. मग मी पण ठरवलं की नाही, आपण शिकून काहीतरी बनायचं. म्हणून मग मी काय केलं, रस्त्याने जात असताना बघा, शाळेत जात असताना असे काही लोक बसलेले होते, हे असे काही टपोरी असे लोक बसलेले होते. लोक काय करायचे, ती चालली का तसे शेण भरून आणायची एखाद्या याच्या टोपल्यातली. आणि मग मी शाळेत खराब दिसली पाहिजे म्हणून ते काय करायचे, माझ्या अंगावर शेण फेकायचे, दगडं फेकायचे. पण तरी मी त्यांना न जुमानता, मी त्यांना न घाबरता तिथून निघून जायचे. आणि शाळेत निघून गेल्यावर मग माझी ती पोशाख मी बदलून घ्यायचं, माझी ती साडी बदलून घ्यायची. आणि 2, 3, 4 अशा मुली थोड्या जमा करून मी काय केलं, त्या मुलींना गोळा केलं आणि त्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला. आणि शिकवताना मग त्यांना साहित्य लागत होतं. आमच्याकडे एवढी परिस्थिती नव्हती की आम्ही ते साहित्य त्यांना द्यावं. म्हणून मी काय केलं, मग विचार केला, तर आपल्याकडे तर पैसे नाही, काय करावं. म्हणून मग मी विचार केला की हे काय सोन्याचं गळ्यात घालून आपण काय करणार आहे. म्हणून मी काय केलं, अक्षरशः ही माझ्या पतीच्या लपून ही डोरलं सोनाराकडे मोडून टाकलं आणि त्याच्यामध्ये जेवढे पैसे आले त्या पैशामध्ये मी